सुधाकर भारसाखळे यांचा पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश. मुंबईतील जाहीर प्रवेशामुळे दर्यापूरच्या राजकारणात खळबळ. काँग्रेसचे अनेक नेते, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडली. गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असलेले काँग्रेसचे दर्यापुरातील महत्त्वाचे नेते सुधाकर पाटील भारसाखळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुधाकर पाटील भारसाखळे यांच्या पक्षप्रवेशाने दर्यापूरसह मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे. दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेक माजी व विद्यमान पदाधिकारी व सहकारी संस्थांचे संचालक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून शिवसेनेची तालुक्यातील संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे. दर्यापूर तालुक्यातील अनेक प्रभावी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी काँग्रेस पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ, विविध सहकारी संस्थेचे संचालक, युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच अल्पसंख्याक काँग्रेसशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुधाकर पाटील भारसाखळे, दिलीप चव्हाण, गजाननराव जाधव, प्रभाकरराव कोरपे, राजू पाटील कराळे, गजानन पाटील देवतळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर, राजेश राठी, अनिल भारसाखळे, मधुसूदन पाचे, संजय चांदूरकर, कैलासराव घडते, अमोल धर्माळे, भैयासाहेब टेकाडे, संतोषराव भोंडे, रफीउद्दीन सय्यद, जमील खान पठाण, अमोलराव जाधव, सुरेश मानकर, नितीन लोडम, उमेशराव साबळे, सतीश भारसाखळे, राधेश्याम भारसाखळे, युवराज तायडे, अक्षय भारसाखळे, राज पाटील, पवन पासपोर, कपिल पोटे, इम्रान खान पठाण आणि सुधाकर खारोळे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दर्यापूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व सहकारी क्षेत्रातील अनुभवी पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्याने पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.